तुम्ही जर फक्त असं लिहित असाल, छान वाटतंय, बरं वाटतंय, ह्याचा अर्थ क्वालिटी नंबर 1 मध्ये तुम्हाला अजून डेव्हलप करण्याची गरज आहे. जे डीप डाईव्ह करून लिहितात, मला आता शिकण्याची भूक असल्यासारखं वाटतंय, काय केलं बघा, छान वाटतंय हे ठीक आहे. छान वाटणं हे खूप जनरलाइज स्टेटमेंट झालं, हवेत हवेत बोलल्यासारखं वाटलं. पण जसं मी म्हणालो की मला आता भूक वाटते काहीतरी शिकण्याची, तर म्हणजे काय, मी स्वतःला जास्त ओळखायला लागलो. काही लोक फक्त वर लिहित आहेत, ते इमोशनली त्यांना अजून अवेअर होण्याची गरज आहे. जे डीप लिहित आहेत, व्यवस्थित लिहित आहेत, डिस्क्रिप्टिव्हमध्ये लिहित आहेत, त्यांच्यामध्ये ही क्वालिटी नंबर 1 असण्याची जास्त चान्स आहे. ते सांगू काय होतंय म्हणजे बघा, आता बरेच जण असतात, आजारी असतात, त्यांना विचारलं काय होतंय, ते म्हणतात कसं तरी होतंय. कसं होतंय, इमोशनल स्टेट सांगू शकत नाही ते, दे आर नॉट इमोशनली अवेअर. कसं होतंय, सांग ना, नीट सांग ना, कसं होतंय. त्यांना सांगताच येत नाही. का? कारण ते अवेअरनेसमध्ये काय होतंय. जे अवेअर असतात त्यांना कळतं काय होतंय. व्हिटॅमिन B12 ची डिफिशियन्सी होती. मग व्हिटॅमिन B12 ची जशी गोळी घेतली, ती अशी जिभेवरती ठेवायची असते आणि ती घ्यायची असते. जशी जिभेवरती ठेवली, 15-20 मिनिटाने फील होतं की काहीतरी बॉडीमध्ये पॉझिटिव्ह झालंय. हे कळणं म्हणजे इमोशनली अवेअर आहे. आणि जे म्हणतात की काय माहिती, काय कळेल ना काय झालंय, घेतली पण काय कळत नाही मला काय होतंय. शुगरमध्ये बघा, कुणाला शुगर असेल किंवा आसपास शुगर लो झाली की त्यांना कळतं शुगर लो झाली आहे. काही जणांना कळतच नाही शुगर लो झाली आहे, ते बिचारे चक्करून पडतात, मग गोड खाल्ले की उठतात. अवेअर व्हावं लागतं, बॉडी काय म्हणते. 3 गोष्टीला अवेअर व्हावं लागतं, फिजिकली, मेंटली, इमोशनली. 3च गोष्टी असतात. अवेअर होणे, काय होतंय. पॉज बिफोर रिॲक्टिंग इम्पल्सिव्हली. ते कधीच असं अचानक रिॲक्ट नाही करत. ट्रिगर्स आले, थांबतात, श्वास घेतात, विचार करतात. जे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आहेत, ज्यांच्याकडे कंप्लेंट्स येतात क्लायंटच्या, त्यांचं काम किती टफ असतं बघा, त्या कंप्लेंट्सला हँडल करणं. त्यांना सांगितलं ट्रिगर्स आल्यानंतर, ज्यावेळेस तुम्हाला कस्टमरला हँडल करायचं आहे, समजा आता एक कंप्लेंट आली माझ्या ऑफिसला आणि मला आता ती हाताळायची आहे. जे इमोशनली अवेअर नसतात ते काय करतात, पटपट नंबर डायल करतात आणि हॅलो, हां काय झालं सांगा, गडबड होऊन बसते तिथे. जो अवेअर आहे तो काय करतो, पॉज घेतो, पॉईंट नोट डाऊन करतो, मला काय काय बोलायचं आहे, काय प्रश्न मला येऊ शकतात, मी प्रिपेअर आहे का. प्रिपेअर व्हावं लागतं आणि मग तो फोन लावतो. मग ती कस्टमर कंप्लेंट व्यवस्थित हँडल होण्याची जास्त चान्स, कारण त्याला माहिती काय विचारू शकतात. ते स्वतःला ना ॲडजस्ट करू शकतात. MS धोनीला म्हणतात कॅप्टन कूल. कशामुळे म्हणतात, ही कॅन ॲडजस्ट. काही परिस्थिती असू द्या मॅचची, शेवटची ओव्हर आहे, आपण जिंकू शकतो तरी जोगिंदर शर्माला देऊन रिस्क घेऊ शकतो. एक जोगिंदर शर्मा म्हणून दिली होती ना फायनलला, सगळे म्हणले अरे काय झालं, मॅच जिंकलो आपण. ॲडजस्ट करू शकतात ते, स्वतःला त्या परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करणार.